नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल खानदेश ऍग्रो मध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेल बघून समजून गेला असाल की कशावरती बनवतोय. तर मी पुढे तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये की कशावरती बनवतोय. की मी एका बैलाची मुलाखत घ्यायला चाललो. त्याचं नाव म्हणजे बाबा. त्यांनी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये नाव कमवतोय मित्रांनो. आणि आता नुकताच झालेल्या भागवत दादा केसरी या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलाय आणि शाईन गाडी आपल्या नावावर केली शेतकरी मित्रांनो. आणि आता नुकतं झालेल्या आपल्या मराठवाडा केसरीमध्ये एक नंबरचा मानकरी ठरून त्यांनी 1,11,000 रुपयाचं रक्कम जिंकलेली आहे मित्रांनो. जवळपास मालकाचं नाव पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कमवतोय मित्रांनो बैल. तर त्याची मुलाखत घ्यायला आपण जाणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला काही मुलाखतमध्ये एवढं काही विचारता येत नाही, तर मी फायनल एक छोटासा प्रयत्न केलाय आणि त्याचा व्हिडिओ मी बनवतोय. तर थोडं ऍडजस्ट करून घ्या आवाजमध्ये पण थोडंफार. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकत्याच आता झालेल्या एक महिनाभरात बाबांनी 3 वेळा फायनल मध्ये बक्षीस पटकवलंय आणि फायनलचा मानकरी झालाय. 3 उतराने ते झालेल्या भागवत दादा केसरी एक नंबरचा मान घेऊन त्यांनी शाईन गाडी जिंकलेली. आणि आता कोणत्या गावात झालं? मराठवाडा केसरीमध्ये एक नंबरचा मानकरी झाला. तिथलं बक्षीस काय झालं? 1,11,000चं मानकरी ठरलंय. आणि अजून कुठेतरी झालं त्याने? मुंबईत झाले, दिल्लीला झाले, बडगावला वगैरे कुठेतरी झालं त्याला. खास झालं. तर स्वागत आहे तुमचं मनापासून. आज त्यांना विचारणार आहे त्यांची जर्नी पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कसं काय म्हणजे सुरुवात आहे, कसं. तर हे आपले बाबाचे ऑनर इथं ते सांगतील आपल्याला की त्यांनी कसं काय एवढं हे केलं. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता तुमची संपूर्ण नाव सांगा आपल्या. हरिदास भोगनमाळी, राहणार कुराड, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. तर कुराड या गावामध्ये राहता मित्रांनो. ते तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. तर आता सर्वात आधी तुम्ही किती वर्ष झाले? आम्हाला याला 7 जूनला 2 वर्ष होत. 2 वर्ष हो, 7 जूनला किती मध्ये घेतला आम्ही 12. तर मित्रांनो फक्त 35,000 रुपयाला घेतलेला आहे. आणि आज कुठल्या कुठे नाव कमवते पूर्ण महाराष्ट्रभर. कुराड गावामध्ये पूर्ण नाव चालतंय मित्रांनो त्याचं. तर असंच त्यांनी फक्त 35,000 मध्ये घेतलेला आहे. जास्त काही माग घेतला नाही. तर दात काय करते आता? येऊ आता दात नाही, आता दात लावला 4 दात लावला. 10 दिवस झाले दात लावले मित्रांनो आता नुकतेच त्यांनी. तर बघू शकतो दादा, म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती तर तुम्हाला काय वाटत? शर्यत म्हणजे आपला पहिला बैल होता आमच्याकडे, मोठा भाऊ पळायचा आमच्याकडे. तेव्हाच नावाला लहान लागला. जवळपास 4 वर्षापासून तुम्ही मित्रांनो 4-5 वर्षापासून ते शर्यत क्षेत्रामध्ये. आणि तुम्हाला याला घेऊन 4 वर्ष झाले? नाही, याला घेऊन आम्हाला 2 वर्ष जून मध्ये 7 जूनला बड्डे त्याला. 2 वर्ष झालेले मित्रांनो घेऊन. आणि काय काय बक्षीस यांनी भरपूर बक्षीस जिंकले. म्हणजे पहिले त्यांनी पटपडी जिंकली ही बाई असं त्यांनी भरपूर. आणि बिनवडला होता आता बिनवड. तो त्याची फक्त एकच गाडी पडली मुंबईत. 20-25 गाड्या झाल्या त्याच्या. हो. आणि हा कोणत्या साईडने पडतो? दोघी खांदी पडतो. तर मित्रांनो दोघी खांदे हा पडतो. आणि जो आपलं कोणत्या साईडने पडला? उजवीने पळा, तिघी फेरे उजवीने पळा. आणि त्या जोडीला पण होता बागी होता यवतमाळचा. तर त्याच्या जोडीला यवतमाळचा बागी होता मित्रांनो. आणि त्यांनी गाडी जिंकून. आणि दादा म्हणजे गाडीचं त्यांना कसं केलं म्हणजे तुम्ही घेऊन गेलं? आम्ही म्हणजे आपलं पहिलं आम्हाला पैसे भरपूर भेटले आम्हाला सातारा भागात. आम्ही भरपूर नंबर गेले. पण पहिलं आमचं बक्षीस भेटलं. आम्हाला घरी ठेवायचं. वडिलांची इच्छा होती की आपल्याला बक्षीस घरी ठेवायचं. आम्ही त्यांना पैसे दिले. हो. किती पैसे दिले तुम्ही त्यांना? आपण 56,000 रुपये दिले. म्हणजे गाडीची किंमत 50,000 रुपये, ड्रायव्हरचे ते 14,000 रुपये दोघी मिळून आम्ही दिले. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे अर्धी किंमत मध्ये त्यांनी ती गाडी ठेवलेली आणि बाकीचे त्यांना पैसे दिलेले आणि गाडी घेऊन. आणि तिथे गेले होते तुम्ही किती राऊंडला? आम्ही गटात पळालो 18 गटात पळालो. 17 मध्ये आम्ही पळालो. 18 मध्ये पळालो. आणि साईडला पळालो. हो. आणि 7व्या सेमीत पब्लिकने सेमी काढला होता. तिथं बक्षीस वगैरे काय काय होतं? काही बक्षीस तिथं दुसऱ्या पहिली गाडी होती 1 नंबरला. दुसरी हिरोंडा होती. तिसरी चार्जिंग होती. 4थी चार्जिंग होती. शेवटी मग 6-7 बस होती पटकड्या पाहिजे. आणि आता तुम्ही तर तिथं पहिले 1 लाख होतं. 1,11,000. दुसरं 71. माझी उत्तर 1,11,000 म्हणजे मित्रांनो मोठी गोष्ट झाली ती. आणि 1 नंबर मान काढणे एवढ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे बैलगाड्या जवळपास किती बैलगाड्या असतात? 300 गाड्या. तर मित्रांनो 300 गाड्या म्हणजे एवढं पास करणं खूप
वेगळीच गोष्ट आहे मित्रांनो. एवढे 300 गाड्या फायनलला काढलं, फायनलवरून बक्षीस मिळवणं खूप अवघड गोष्ट आहे. ती करून दाखवली. मालकाचं नाव एकदम मोठं गेलं मित्रांनो, पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये गाजते मित्रांनो नाव. म्हणजे आता ते मराठवाडा किती झाले, ते पण सांगितलं म्हणलं होता. यो आम्ही पहिला खांद्याला डावीने पळालो, सेमी उजवीने काढला, परत फायनल डावीने काढला. लक्ष 12 लक्ष त्यांच्याच गावचा धाराशिव. तिथं तुम्ही बक्षीस मारला, मग ते बक्षीस कसं वाटून तर निम्मे बक्षीस वाटून घेतलं मित्रांनो. 1,11,000 रुपये आणि 1 नंबरचा मानकरी ठरला तिथला. आणि पहिल्या गट तुम्ही पास केला तर खूप वेळा पडला. आम्ही 5 गटात पळालो तिथं 2 नंबरचा सवारांची सेमी, आम्ही 3 नंबरचा काढू मधून. बघू शकता मित्रांनो अशी जर्नी आहे. आणि तुम्ही आता काय सांगा पुढे काय या शर्यत यायला पाहिजे का नाही, कसं आहे? शर्यत क्षेत्र चांगलं बी आणि वाईट बी आहे. ज्याचा पळतो त्याचा पळतो शर्यत क्षेत्रात, म्हणजे असं कुणाचं बी काम नाही. त्याच्यात नाही खर्च आहे. वयाचं वगैरे मागत असते वायती मागतात. ज्याचा बैल पळतो त्याला 1 रुपया लागत नाही, ज्याचा पळत नाही त्याला लय पैसे खर्च करावा लागतो. तर आतापर्यंत तुम्हाला खर्च किती केले आणि किती प्रॉफिट झाला याच्यामध्ये तुम्ही काय? आम्हाला खर्च म्हणजे आम्हाला पहिल्यापासून खर्च काही एवढा आला नाही, फक्त भाडं थोडं आमचा जायचा याचा खर्च यायचा. कारण की आमचं येऊ बैल आम्ही म्हणजे आता 2 वर्ष होती त्याला पळायला, म्हणजे 1.5 वर्ष होती पळायला. तर त्यांनी म्हणजे पहिल्याच आम्ही एक मैदान घेतलं स्वतःला राहणार, जिथं पहिल्याच मैदानात राहतो. तर मित्रांनो बघू शकता इथं उतराण तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथे पण त्यांनी 1 नंबरचा मान पटकावला होता. आणि तिथे पण जवळ 300च्या जवळपास गाड्या आल्या होत्या. आणि मराठवाडा केसरीमध्ये पण 300च्या जवळपास पूर्ण महाराष्ट्रभरातून गाड्या आलेल्या होत्या मित्रांनो. आणि तो तिथं 1 नंबरचा मान काढलेला आहे मित्रांनो. त्यांनी पूर्ण 300 गाड्या त्यांनी एवढं पूर्ण संघर्ष करून 1 नंबरचा मान पटकावला आहे. म्हणजे भरपूर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट होती. आणि 1 नंबरचा मान किती झालेला आहे मित्रांनो. समजून घ्या, याला विकायचं झालं तुम्ही तर काय सांगा तुम्ही काय मागणी आली बैलाला. आपण काही कोणासारखं सांगत नाही की 40 लाखाला मागला आणि 50 लाखाला मागला. बैल मागलाय 25 लाख रुपयाला, आपण दिला नाही. तर बघू शकता मित्रांनो 25 लाख रुपये त्याला बोली लागलेली, 25 लाखला मागितला गेलाय तो बघू शकता. आणि तुमची काही इच्छा काय द्यायची का नाही द्यायचं, बैल द्यायचं. रात्री सुद्धा आम्हाला फोन आले बैल द्या मग. बैल विकायचा नाही. तर बैल विकायचा नाही मित्रांनो. त्याचं अजून मागणी आली तर विकायला नाही विकायचं, बैल आपल्याला शेवटलं विकायला नाही विकायचं. तर अजून काय सांगा तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल? बैल व्यवसाय हे सांगितलं ते सांगा. क्षेत्रात ज्याचा बैल त्याला किंमत, ज्याचा बैल पडत त्याला किंमत नाही आपल्याला. ज्याचा बैल पडत मग 100 लोक फिरतील, 100 कॉल लागतील पहिल्यासाठी कोणी. ज्याचा पडत त्याला कोणी कॉल करत नाही. आणि दादा विषय असा झाला ज्या टायमाला बाबा म्हणजे आमच्या भागामध्ये पब्लिक मार घालत होता, सरकारने गट काढत आणि पब्लिक म्हणून मार घालत होता. आम्हाला लय जण म्हणायचे असेल की बाबा आपण येतो येत नाही, आपण येत नाही. पण बाबा चालू उतरांच्या मैदानात सिद्ध करतो पब्लिकने पाहिलं. आणि ते उतरांचं मैदान तुम्ही काढलं आणि त्याच्या जोडीला लक्ष पडला आता मराठवाडा केसरीवाला. तर तुम्हाला त्यांनी फोन केला होता तिथला का? आमचा पहिरा झाला होता बुड्याच्या मैदानात. आमचा न्यूझीलंडचा बादशाह आहे, शाहरुख मुलांनी तो पण करतो. आणि अजून एक राहुल गोरे बिदात तो पण करतो. समाधान बोलरे करतो. आम्ही पहिला केला जयंत दुर्गीचा मोतर म्हणून दुसरा कोण होता केला. पण अचानक आमचा राहुल आप्पाचा फोन मला आला 8 वाजता. मग कॉन्टॅक्ट केला, म्हणलं आता विषय. मग चिठ्ठी निघाला, आमची पब्लिक निघाली. आम्ही मग जायला फोन केला, म्हणलं आता विषय. मग बाबांच्या त्यांचं बोलणं झालं, मग आम्ही तो पायऱ्या कॅन्सल केला. मग इकडे गेलो आम्ही मराठवाडा. आणि जे तुम्ही आता मराठवाडा केसरी आली तर ड्रायव्हर कोण होता? नाना ड्रायव्हर कुठलं काय? माळशिरस सातारा. तर नाना ड्रायव्हर होते मित्रांनो तिथं. आणि ड्रायव्हरला किती पैसे द्यावं लागतात? ड्रायव्हरला आपण आपल्या कुशीन दिले तरी 11,000 दिले आपण. 11,000. तर 11,000 रुपये मित्रांनो ड्रायव्हरला घेतात. आणि जर समजून घ्या स्वतः तुम्ही चालवू शकत नाही का, म्हणजे तुम्ही ड्रायव्हर लावायला लागतो, म्हणजे असं काय असतं का? ड्रायव्हर हो आपलं काय, आपण अजून क्षेत्रात आपण यायची. तर बघू शकता मित्रांनो ड्रायव्हर म्हणजे त्यांना टेक्निक असते मित्रांनो, बैल कसा वाढवायचा आणि कसा पुढं हे करायचं. तर बघू शकतो. आणि जेव्हा बाबा दादा किती झाले तिथं कोण ड्रायव्हर तेच आपलं तिथे येतात त्यांचा ड्रायव्हर आपला बसायचा होता, पण ते म्हणे आमचा ड्रायव्हर म्हणे चालतो म्हणे. त्यांचं त्यांनी बसवला, त्यांनी गाडी पाहण्याला ठेवली. तर अजून काय सांगाल वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल? अजून कसं असतं बा आनंद यायचं. आणि जे तरुण मंडळी वेगवेगळ्या क्षेत्राला हे करतात भरपूर असतं. लई रान लागले.
जोपर्यंत बैल पडत नव्हता तोपर्यंत लय जण आमच्या मागे फिरायचे, बैल पडत नाही बा, बैल पडत नाही बा. पण बैल आमदावडे त्याला सिद्ध करून सांग. तर बैलगाडी क्षेत्र असं होतं तिथं हार्जित होत असते. हार्जित आपल्याला अडचण होते. सांगू शकत नाही का हा पडत नाही तो पडत नाही, पण जेव्हा ज्याचा पडतो ना ते त्याला समजतं की काय असतंय निगेटिव्ह पॉझिटिव्ह याच्यामध्ये. आम्हाला गॅरंटी आहे बैल एक मैदान मार खाईन, दुसरं मैदान मार खाईन, पण तिसरं मैदान बैल गुलाल नाही. मार कोणत्या कारण खाता आमच्या गावात पूर्ण लोकांना माहिती, पब्लिक उड्या मार खातो. आम्हाला तर पब्लिक टाइम जर भेटला ना तर प्रत्येक मध्ये गाडी गुलाब नाही. आणि तुम्ही विषय असा आहे, चाळीसगाव भागात कम से कम 800 850 या पडला राहतो फक्त. याला पडलाय 900 मोठा पडला राहिला पुढे वाढून पडतो. लहान बघा 17-18 गुलाल गेल्या मी आदत आजपर्यंत आमची मुलाखत घाली कोणी आणि तुम्ही तुमच्या सगळं लग्न करून. नाही मी पण इथला ज्या भागातला एवढं नाव कमवत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एवढे भागवत फिरायले तर मला कॉल आला होता की असं तर फायनल मी आलोय. आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये असं कोणतंच आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही जे पहिला नाव ऐकतं एवढं मोठं नाव एवढं मोठं बक्षीस मित्रांनो बारा दात केले त्यांनी, अजून तर भरपूर मैदान गाजवायचे बाकी आहे. ते मागे झालेले होते ते एक ना कोणतं ते मैदान तिथं पण गेले होते तुम्ही फॉर्च्युनरचं मैदान तिथं पण श्रीनाथ तिथं पण गेले ते पण तिथे काय आलं माहिती का, तिथे बैलांना साथ दिली आपल्याला, साथ नाही दिले कळ्यानं गाडी लागली पण त्या बैलांना बाहेर मिळत. तर तिथं पण गेले होते मित्रांनो, तिथं पण तर अजून तर बाहेर दात करते मित्रांनो, अजून त्याचा भरपूर आहे बाकी आहे भरपूर. तर आता शिवाय 2दाच झाले ना, असं आहे आपल्याला निवेदनाचे बादशाला बरोबर भेटणार. एक समाधान बुराई पुरीकर त्यांचं लय खूप अभिनंदन आम्हाला, कारण की ते अशी व्यक्ती किंवा सोमवारला शब्द लावून शब्द काल पडत नाही, कुटुंब पण करेन पण पहिला करून देणार आम्हाला. आणि एक राहुल आप्पा गोरे साताऱ्यातले त्यांनी पण आपल्याला शब्द दिला, तुला 1 नंबर बाल नाव नाही तर तो पहिला मी करतो म्हणे, तू बैल फक्त घेऊन जा. त्यांनी सांगितलं आम्हाला, सांगून 1 नंबर केला राहुल आप्पा गोरेने. त्याने आम्हाला सांगितलं की बा आम्ही करतो पण नियोजन फक्त बैल घेऊन जा, सांगून 1 नंबर केला त्यांनी. आणि ते पण मला सांगत होतं की नियोजनाच्या बाबतीत त्यांचं एकमेकात झालं पूर्ण. एक समाधान बुराई पुरेकर आणि एक राहुल आप्पा गोरे त्यांनी त्यांचं दोघी म्हणजे कॉन्टॅक्ट झाला की आपल्याला 1 नंबर करायचा आहे, तिथे 1 नंबर करून दाखवला. बघू शकता मित्रांनो अशी बाबाची कहाणी. आणि जे तुम्ही आता मी इंस्टाला तुमची व्हिडिओ वगैरे बघतो तिथं ऑनर म्हणजे खाली नाव टाकले तुम्ही नेमकं बैल म्हणजे पार्टनर म्हणजे नाही बैल माझा आहे असं आम्ही म्हणलाच नाही कधीच, बैल सगळ्या पोरांचा आहे. तर मित्रांनो असा भेदभाव नाही, बैल सर्वांचा जेवढे मित्रमंडळी तेवढे. आणि तिथे 40 स्पेस टाकलेला असते काय मुंबईत विषय काय आपल्याकडे पाचोरा तालुक्यात म्हणजे तिकडं जास्त बैल आहेत त्या भागात 40 गावात. हो त्याच्याने तिकडं सातारा भागात 40 बैल ओळखतं बैल, 40 गावची बैल आहे बैल मुंबईत 40 गाव मध्ये. तर मित्रांनो बैल आहे पाचोरा तालुक्यामधला, पण तिथं 40 गाव एक्सप्रेस यासाठी लावलेलं असतं की त्या सातारा साईड सांगली साईडला 40 गावचे बैल असते आणि खूप बैल आहे 40 गाव, त्याच्यामुळे 40 गाव एक्सप्रेस पडलेले बाबा 50-50. म्हणजे सातारा साईडला किती वेळा जाऊन आलेले म्हणजे किती वेळा म्हणजे आदतपासून लहानपणापासून तिकडं होतो सातारा. हो पहिले शर्यत बसून तिकडं म्हणजे पहिला गट काढला पहिल्या शर्यतीला, पण शेमीला आम्ही पब्लिक मुळे मार खाल्ला, दुसऱ्या मैदानात फायनल आलो तिथपासून गुलाले आम्हाला. सातारा म्हणजे 4-5 वेळेस जाऊन आले तिकडे जास्त असतो. तर सातारा साईडला जास्त पडलेला आहे मित्रांनो. असं मैदान काढले का भरपूर? हो 20 गुलाल आदत मध्ये आम्ही नामांकित बैलांमध्ये बोललो स्वराजी कोरेगाव. त्याच्यानंतर बुलढाण्याचा बघ आहे वादळ आहे. हो आम्ही असे भरपूर बैलांमध्ये बोललो. तर मित्रांनो सातारा साईडला जास्त पडलेला आहे तिकडे, म्हणजे भरपूर गुलाल काढलेले. यंदा सातारा साईडला इथून म्हणजे किती जण जायचं म्हणजे कसं आपला असं आहे, आम्ही 2-3 जण जातो गेलं तर, नाही तिथं आपल्या फॅमिली सारखे आपले मित्र आहे तिथे. आणि एक अक्षय म्हणून ते अक्षय जगदाळे ते आपले एकदम जवळचे मित्र आहे. बैल त्यांच्याकडे असतं सांभाळायला तिथं. हो ते सगळा खर्च करता, बक्षीस ते घेतात सगळं. हो आणि भाऊ कुठले माझा सातारा ये सुट्टी मेकर बाबाजा. तुम्ही काय सांगा बैलगाडा क्षेत्राबद्दल तुम्हाला जास्त माहिती नॉलेज आहे, तुम्ही काय सांगा आपले काय आता रोज मैदान असतं पण आम्हाला नॉलेज आहे. बैल आपल्या विक्रायची बैल आहे, बैल सोडायची करायची इथंच राहिलाय का माझा. हा तर मित्रांनो हे पण सातारा साईडकडचे इथं सातारा साईडला म्हणजे आले आपल्या मैदानासाठी आले. आपल्याला जत्रा होती, जत्रामुळे आपलं एक मैदान आपलं मैदान जायचं होतं.
तिथं पोरं मैदान पण cancel होती झालं. मग आपण त्यांना फोन करून बैला सांगितलं मग ते कशात बोलतात. ते काल बी त्यांनी 3 फेरे गाडी सोडली. तो बैल तेच सोडला तिथे. आणि बाबा जास्त कोणाच्या अंगावर म्हणजे काय सांगतात तर तुमच्या अंगावर आहे काय मित्र बैला का मारतो सगळ्यांना मखानी मार. हा. हो. मी मारतो म्हणजे काय तुझं ते काय हो असं अचानक रागात असलं की हा. रागात असलं की कोणाला निजो. जेव्हा शर्यत पडून तो त्याने शर्यत थकून आला म्हणजे तेव्हा म्हणजे कसं गट आहे काढला की बैल जाऊन सुटतो मग बस मग नंतर तर मित्रांनो त्यांचं असं असतं की म्हणजे गट पास झाला की त्या म्हणजे ते जीवावरून जाते पडून त्यासाठी मारत असतो म्हणजे ऑनरला नाही मारत जे दुसरे नवीन कोणीतरी आलं नाही त्यांना मारत असतो. आणि एवढ्या वेळेस तुम्ही गेले शर्यतीमध्ये तुम्ही किती किलोमीटर प्रवास केला म्हणजे असं कुठे कुठे गेले म्हणजे आम्ही बघा आता नॉनस्टॉप किती प्रवास केलेला आहे इथनं आपलं तिथं देवडी म्हणून गावी बिदा तिथं म्हणजे 450 किलोमीटर पडतं इथं direct. 400 किलोमीटर. हो की ते 2 दिवस आधी जायचं बैलाचा आराम होतो मग पळायचं. मग बैल आपला तिथंच असतो म्हणजे 2 महिने 1.5 महिने तिथं असतो त्यांच्याकडे. आता बैल मुंबईत होता 1.5 महिने मुंबईत बैल पळला. एकच गाडी पडली बघते इंदोरला ते बी बैलाच्या कारणामुळे पडली. मुंबईत नाही आज आम्हाला लय फोन येतो पळायला या बाईकडं. हो तर मित्रांनो जे तिथं पण शर्यत होत असते तिथं 1 दिवस 2 दिवस अगोदर जावं लागतं कारण की बैलाचा आराम पण व्हायला पाहिजे तिथं कारण की नॉनस्टॉप 400-500 किलोमीटर प्रवास करून बैलाचे पाय जाम होऊन जातात मित्रांनो. त्यासाठी 2 दिवस अगोदर तिथे जाऊन पोहोचावं लागतं म्हणजे प्रवास करायला आहे आराम करायला लागतो बैला तेव्हाच हे असतं. तर आता जे तुम्ही मैदान झालं आपलं मित्रांचं मैदान झालं बाबूदादा केसरी. तिथं म्हणजे जवळपास 300 गाड्या लागल्या हो. तर गाड्या कोणत्या कोणत्या भागात आणि आता गच्ची संभाजीनगर साईड गच्ची भरपूर तिथून करायला जेव्हा तुम्ही शहर झालं इथं मैदान केलंच का माहिती पडतं बॅनर पडता ग्रुप असताय सगळे ग्रुप असतो का ग्रुपला काय नाही पडता मैदान म्हणे आपलं हे मग त्या कारण आपण समजून जाणार मग आपल्याला मैदान पडलं म्हणजे आपण लगेच मग आपलं जे नियोजनाचे बादशाह आपण त्यांना फोन करतो की आता पहिला करा. तर मित्रांनो मैदान करण्यावर ऍक्टिव्ह राहावं लागतं कुठं कुठं मैदान काय मैदान त्याला सर्व ते क्षेत्रामध्ये नॉलेज असतं. तर मैदान कुठं कुठं 1 दिवस अगोदर त्यांना ऍक्टिव्ह राहावं लागतं. आणि कुराड गावामध्ये पण नसते का शर्यत पण आपल्याला म्हणजे या क्षेत्रात असं आहे, एकट्याला किंमत नाही क्षेत्र आणि एकट्याकडून हे नाद पुरा होत नाही. आपल्याला सगळ्या मित्रांचे सहभाग आहे मला याच्यात ते कुठं भेदा माणसाचे. तर मित्रांनो एकट्याने हे करून चालला नाही सांगताय की सर्व मित्र मिळून त्यांचा एवढा संघर्ष असतो की एकट्याने बैलगाडा क्षेत्रात पुढे पॉसिबल नाही. तिथं बैलगाडा क्षेत्रात भरपूर पडत असतात त्यांना कधी बी भरपूर सांगलाय मी नसलो मी तर ते बैल म्हणून आता कुठं. हो अजून काय सांगा क्षेत्रात ते बैलगाड्या क्षेत्राला एकच म्हणणं आहे जर कोणाची गाडी मारेल तो वरून जायचं कारण संघर्ष आहे. आज आपण त्याची गाडी होतो उद्या 2 दिवसांना पहिल्या करतो आपली गाडी मारा तसं आमच्या बैलाचं एक विनिश्चित आहे. आमची जर गाडी मारली तर कोणी उल्हास करतो आमच्या भागात. माझं वर होतं लावत नाही एक वेळा खाली पाय पडतो विषय आमचा कसा विषय या आमच्या बैलाचं नाव म्हणजे आपल्या भागातलं नाव आहे याचं. याची जर कोणी गाडी मारली तर स्टेटस टाकणार नाचणार पण या क्षेत्राच आहे. आम्ही कोणाला आजपर्यंत बोट उचललं नाही आणि आम्ही 1 नंबर गेला तर आम्ही कधी कपडे काढून नाचलो बी नाही नाचणार नाही. हे क्षेत्राच आहे. आज आपण 1 नंबर गेला उद्या गटाला मार्क होऊ शकतो. हे क्षेत्राच बैल येतो कमी जास्त होऊ शकतो. आता आपण इकडे 1 नंबर गेला बैल आम्ही सतत 7 मैदान मार खाल्लाय. किती 7 मैदान. हो आणि दादा तुम्ही एवढे मैदान खेळले म्हणजे एखादी मैदान सांगा की ते आठवणीत राहिलं आमचं फर्स्ट टाइम मैदान उतरांचं आठवणीत राहिलं आम्हाला. सगळ्यात जर माझं जर म्हटलं मला साताऱ्याचं मैदान कारण की इंदिकेचं वादळ त्या बाला निघून झालं आमचं 1 तारीखचं 1 तारीख नाही 2 तारखेचं मला झालं. आम्ही 1 तारीखला रात्री निघालो 31ला आम्ही रात्री निघालो 1ला तिथे पोहोचणार होतो पण अचानक आम्हाला ते तारीख कोणते वादळ काढले तेव्हा त्यांचा आम्हाला फोन आला आमचं न्यूझीलंडचा बादशाह आहे त्याला फोन आला. तो म्हणले की असा पैराबाजी 2चं मैदान काय झालं आपल्या 1ला गाडी पडायची तर आम्ही 1ला 450 किलोमीटर जाऊन सण बैल फक्त अर्धा घंटा बसला बिलाला बघू शकतो. तिथं जाऊन सण बैलाने खाण्यात घालतो 6 नंबर गेला बैल. 6 नंबर म्हणजे मित्रांनो 450 किलोमीटर अर्धा घंटा बसलेला आहे बैल तिथं फायनल आला का फायनल म्हणजे 450 किलोमीटर प्रवास करून फक्त 30 अर्धा तास बसलेला नंतर फायनलला 1 नंबर ते मैदान बघतो. मी 450 किलोमीटर प्रवास करणं ते पण उभं राहून जेव्हा आपण प्रवास बैल बसत नाही आपल्या गाडी बैल बसत नाही आपल्या गाडी गाडीमध्ये बसत नाही मित्रांनो कंटिन्यू उभा राहतो म्हणजे आपण जर
50-60 किलोमीटर गेलं तर आपले पाय हे करू पण ते बैलगाड्या क्षेत्रामध्ये 450 किलोमीटर प्रवास करून बैलाचे पाय जाम होऊन जातात मित्रांनो. तरी पण एक पाण्याला 1 नंबरचा मानकरी झाला. काल म्हणजे आम्ही मैदानात गेलो तिकडं इथनं आम्हाला 429 किलोमीटर मैदान आहे 429. मराठवाडा केसरी. आम्ही परवा सकाळी निघालो. फक्त बैलाचा 1 दिवस आराम झाला, 1 रात्र झाली फक्त आरामाची. हा तिथं बी आम्ही 1 नंबर गेला काल आणि आज बैल घरी आज आला बैल. आम्हाला भरपूर सहकार्य आमच्या गावात लोकांचं आमचे आम्ही नुसतं त्यांना माहित पडले की बैल होते म्हणून डब्बी ना फोन लागायचे आमचं बस होता. आमचं काम पण पडत नाही बैला तुमच्या लय साथ आहे मला काही काही लोकांचे लय साथ पण काही काही आपल्या विरोधात आहेत त्यांना. तर मित्रांनो काही काही एवढा गर्व असतो की एवढे मोठे बक्षीस घेऊन दादांना एवढं थोडा पण गर्व नाही की बैल पडलेला आहे आणि कालच त्यांनी 1 नंबरचा मानपट केलेला आहे 1,11,000 रुपयाचा. एवढा गर्व नाही ते आपल्याला सांगता येत नाही. अजून काय सांगणार अजून तुम्ही सांगायचं मला काही फक्त कारण की बैलगाडी क्षेत्र असेल उरून गावाला बघतात जो उरून गेला ते दामणार बैल असं. आम्हाला लय जणांची साथ येते असं बा हे करा ते करा आम्हाला लय जण फोन करतात पहिल्यासाठी त्यांच्याचा बैल पडतो आपण त्याला बैल देऊ. आमचं तेव्हा म्हणजे आमचं काहीच अस्तित्व नव्हतं याच्यामुळे सगळं आमचं अस्तित्व झालंय. आम्हाला ओळखायला लागले लय दूर दूर फोन येतात आम्हाला मोठ्या मोठ्या लोकांची आम्हाला बैल द्या बैल विकत द्या. आम्हाला कोणी ओळखत नव्हतं आमचं गाव सोडलं. याच्यामुळे आमची ओळख सातारा भागात मुंबईत तिकडं आता मराठवाड्यात कुकडं बी आम्हाला ओळखते बैलाच्या नावाने ओळखतं. आम्हाला किंमत नाही याच्या ज्याला किंमत आहे हे रोज लोक पळत तर लोक आम्हाला किंमत त्या दिवशी थांबत त्याच्या आम्हाला कोणी ओळख नाही क्षेत्र असं आहे. तर बघू शकता मित्रांनो बैलामुळेच मालकाचं नाव झालंय मालकाला पूर्ण महाराष्ट्रभरात ओळख झालेली आहे मित्रांनो बैलामुळेच. तर बघू शकता बैलगाडा क्षेत्र असं आहे मित्रांनो की चालेल तर चालेल मित्रांनो प्रत्येक बैलगाडा क्षेत्रामध्ये असा एक वाद तयार होत असतो की असं समजायचं नाही की आपलाच बैल पडेल म्हणून एक जास्त गर्व करायचा नाही. या एवढा पण गर्व नाही बैलाचा. तर अजून काय सांगला आजपर्यंत आपण जे पण असे आपण ज्याचा बैल पडतो आपण त्याला 100% बैल देणार ज्याचा बैल पडत नाही आपण त्याला बैल शकतो असा विषय आहे. म्हणजे आता लय बरेचसे गुण आहेत आपल्याला पण बैल समोरचा बैल पडायला पाहिजे ना असा विषय. समोरचा बैल तर पडत नाही त्या पहिला बैल कसं आपण आणि दादा तुमची इच्छा बाबाचा अजून त्रास होत पडायला पाहिजे आपल्या आम्हाला एक सांगितलं, महाराष्ट्रामध्ये आमच्या भागातल्या लोकांना पिल्याला लय खोटं वाटत असे. आम्ही गेलते बिनजोडला मुंबईला बिंदूर राहुल दादाशी आमचा कॉन्टॅक्ट चालता. राहुल दादा आम्हाला एकच बोलले ते राहुल पाटील तुम्हाला एक महिना पहिले फोन आला मथुर बैल एक महिना पहिले फोन आला मला तुला 100% बैल त्याच्यात देणार. आमचं नियोजन झालं पण काही कारणास्तव आम्ही बैलीकडे आणला ते उत्तरांच्या खेळाला. ते म्हणलं तुला 2 मैदान झाले की फेऱ्याला बैल देतो. आमची फक्त एकाच बैलात इच्छा आहे देवात पळायची बस बघा तुम्ही ती पण आम्हाला सध्या आमची इच्छा लवकर पूर्ण होईल. तर मित्रांनो त्यांची अशी इच्छा आहे की बकासूर बरोबर बाबाला पळवायचं त्यांनी अजून कोणत्या बैलाबरोबर विषय हा आहे आमचा एक राहुल आप्पा गोरे यांनी आम्हाला शब्द दिला जोपर्यंत दुसरा आदत तोपर्यंत आपण बायका संघालून दुसरा तोच बोला आपण कारण की आता बायकासोबत आदत वाचून पाळते आता गटाला मारतात आहे त्यांनी बघ आम्हाला काय सांगतो बैल सोसू शकत नाही वासरू आदत बस. आता बैलीत ना बैल आपल्या गावचं मैदान आहे 15 तारीख झाली की बैल तिकडे जाणार सातारा. हो त्यांच्याकडे आपण टॉपच्या बऱ्याच पुढे आपण आम्हाला शब्द दिला आमचा राहुल आप्पा गोरेंनी. त्या बैलात पळायची आपली लई इच्छा आहे. तो देवाची बैलगाडी क्षेत्रात बकासूर त्याच्यात आम्ही पळणार पण होतो पण आमचं थोडं मध्ये झालं आता पळू 100% आता पळू. म्हणून आम्हाला त्यांनी शब्द दिला की तुला जे टॉपचे बरे ते 100% पळणार ते पळणार. आता तुमचं नाव झालंय तुम्ही काय सांगा काय दादा लय करणार तो नाव लय नाव करणार आताच्या बाहेर 14 आता 10 दिवस झाले बघ तिला दादा लय नाव करणार 14 लय पर्यंत बोल आता म्हणजे बैल इतका पळतोय ती पुन्हा ज्याच्या बिघाड टाकलं तोड काढून बैल पळतात. तर मित्रांनो बैल असा आहे तिच्या पण घरी जायचं तर पडणार आहे मित्रांनो. आणि दादा जे आपण घेणार तुम्ही कोणतं आम्ही बीड मधून बघा घेतला आम्ही आमचे मित्र आहे रोहन इंदुरे म्हणून बीडचे त्यांच्याकडून आम्ही घेतला. म्हणजे आम्ही फक्त मोबाईलवर बैल घेतलाय. म्हणजे व्हॉट्सअपला आम्हाला त्यांनी फोटो टाकले होते की मग आमचे मित्र आहे पंकज वाघ कैद स्वामी सोपान राजे आम्ही बसलो सगळे की त्यांना सांगितलं आपल्याला वासरू घ्यायचं म्हणलं. त्यांनी म्हटलं हे वासरू घ्या. आम्ही त्यांना ऑनलाईन 5,000 रुपये मारले त्याचा आमचा व्यवहार चालू झाला. हा नाही चालू तेव्हा मी हो आता बैल आता 15 किलो आपलं 15 किलो आपल्याला मैदान द्या मैदान झालं का आपलं बैल ते मैदान झालं का आपलं बैल जवळ जाणार आहे तिथं सातारा त्यांनी आम्हाला शब्द दिला राहुल आप्पा गोरेंनी आता जे बैल टॉपला बैल आहे त्या बैल तुला 100% घालणार त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की आम्हाला अजून टॉपला आणलं. तर मित्रांनो 1 नंबरला मानपट केला. आता पूर्ण महाराष्ट्रापासून त्यांना फोन येणार आहे कारण की बैल खूप नाव कमवत आहे 15 दिवसामध्ये खूप नाव कमवलंय म्हणजे त्यांना
बारा मालकांचा फोन येणार की तुमचा बैल आमच्यासोबत पडवा, तो तू फोन येणार. आणि अजून काय तुम्ही काय सांगाल? नेता ते माझ्यापेक्षा जास्त कारण की आपण जे बैल पाहतो ना ते आपले तोच मित्र करतो आहे. सगळं नियोजन आपल्या बैलाचं. आपले मित्र बैल आपल्याला फक्त मी सांभाळतो, सगळं नियोजन तो करतो. बैल कोणला घालायचा, पूर्ण बैल आणायचा. आणि तुम्हाला बैलगाडा क्षेत्रातून कसा लागला म्हणजे एकच बैल आम्हाला असा लागला होता की आम्ही एक ठिकाणी म्हणजे आमच्या गावातच होता खेळ, सेकंडचा खेळ आमचा. तिथं आम्हाला नाद लागला होता. मग आम्ही असंच बाजारात गेलो वरकडे, तिथं आम्ही आमचा बैल होता मोठा विकला आम्ही बैल. तो बैल मारायचा म्हणून काही कारण असतं बैल विकला. तो बैल त्याने बिले आमचं नाव केलं विंदोड क्षेत्र. हो, तो बैल आता मुंबईत टॉपला पळतोय, आपण दिलाय सीधा आमच्या तिकडे बैल. तिथं नावाला नाद लागला होता. मग तो बैल विकला आम्ही, मग परत येऊ घेतला. मग याला शिकवला, परत पडायला नाही लय छोटा बच्चा नाही, म्हणजे गाडी कशी झुपायची ओढायची ते बी माहित नव्हतं. सगळं शिकवलं. सगळं आपल्या म्हणजे मला सुरुवात केली म्हणजे मित्रांनी लय सपोर्ट केला क्षेत्रात. म्हणजे ती सगळं बैल चालवायला ती घेऊन जाता, ज्याचं काम बांधलं तर आम्ही कुठं बाहेर गेलो त्यात खाण्यापिणं ते सगळं बघता. हो, ही आमची सगळी टीम आहे. खायला वगैरे कसं खायला आपण त्याला अजून दूध पाजून होतो, कारण की दिसतो आपल्याला दूध पचन होत नाही, कारण त्याला कप होते. अजून दूध चमते डाळ उडदाची काही कनेक्शन बस दोन आपण काही जास्त खात नाही. वय आपलं दादाचं वय आणि जे बैलगाडा क्षेत्रामध्ये ते काजू बदाम काही कोणी काही काजू बदाम नाही सांगायचं असं. काजू बदाम त्यांचे खायचे येणे सांगायचं. त्यांनी कधी आम्ही खाऊ घालतो. कोण काहीच आवडत नाही. बैलाचं खाणं काय चारा आणि हे डाळ दूध बस. काजू बदाम कोणी आवडत नाही. त्यांनी दवा आपल्याला काजू बदाम आवडतो. तर मित्रांनो भरपूर तुम्ही भरपूर वेळेस ऐकला असेल की बैलगाडा क्षेत्रात काजू बदाम बैलाला काय काय असतं. तर जे काही नाही होतं चारा, दुधाची डाळ बस आणि या क्षेत्रालाच आहे ज्याचे कष्टप्रमाणे त्याच्या दानाला बैल 100% पडणार. हो, याच्यात असं आहे नीतिमत्ता सापा ही माणसाची. कुणावर जळून कुणावर गाड्या करून त्याचा बैल कधीच आयुष्यात पडणार नाही. मन सापा हे सगळ्यांना प्रेमपोटी पाहिजे, ही त्रास आहे. हो, कुणाला नाव ठेवून निश्चित चांगलं निघून कोणी पुढे जाणार नाही. आपण कुणाला आधी नाव बी ठेवलं नाही. आपली गाडी त्यांनी मारली, आपण त्यांच्याकडे बी गेलो ते आपल्याशी बोलता बी, पण आपण असं कधी केलं नाही. आपली गाडी त्या बैलांनी मारली, आपण कपडे काढायचे, वरच्या कड्यावर चढून नाचायचं, हे कधी आपल्याला जमणार नाही. हेच जमणार मी म्हणून आपल्या घरी लक्ष्मी पळत राहणार काय. हो, एक दादू भिडे राही पण एक आणू हे आम्हाला सांगतात तो बरा कर तो बरा कर. ते पण आम्हाला जे स्पष्ट तेच सांगणार, जो बैल बद्दल तेच घालणार. चाळीसगावमध्ये कोणते कोणते बैल चाळीसगाव आम्ही जास्त सहकार्य करतो. मुंबईत करून निघलो पुढे आम्ही या भागात जास्त पडत नाही, कारण की या भागात पैसे माझे का पल्ला छोटा राहतो, 800 राहतो 700 राहतो, कारण आम्हाला लागतो पल्ला 900-1000 हाचा विषय. फक्त पडायला आपण एक पोहरलं बैल एक सांगा त्याच्यात पडावलं, त्याच्यात 2 नंबर बाकीचे मग वरतीच बैल घातले आपण. अजून काय सांगा तुम्ही कोणाबरोबर पडायला पाहिजे. बस तुम्ही सांगितलं बघ कसं पडायला पाहिजे. त्याच्यासोबत 100% आपण आम्हाला शब्द दिला राहावं लागतो घरी 100% आपण 55 बैल पाहिजे तर दोघी बैल म्हणजे पडणार आपण लवकर. तर मित्रांनो थोड्या दिवसात त्यांनी सांगितलंय की बघा सुरू बाबा पडणार आहे असं म्हणता येईल आपल्याला. तर थोड्या दिवसात